हाय फ्रेंड, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? बघा, त्याला आम्ही म्हटलं बरं तुला जायचं आहे ना चिकन आणायला, तर जातो. त्याला आम्ही सांगितलं होतं गावातनं घेऊन ये म्हणून, पण त्यानं नाही. त्यानं त्या शाळेला जिथं आहे ना त्याने तिथे गेला, तालुक्याच्या ठिकाणी गेला त्यानं. मग त्याला जाऊ नको म्हणत असताना मग त्यानं तिथं गेला, कुठल्या मित्राची गाठ भेट घेतली, वडापाव का काय खाल्ला दोघांनी, आणि परत चिकन घेऊन घरी आला आणि परत अजून मला न्यायला आला. आहे चला आणलंय म्हणलं आता, आणि तूच कर म्हणला. दीदी काय भाकरी करायला लागले. ह्यांनी म्हणलं तुला येत नाही का? तर त्यानं म्हणलं मला नाही येत पप्पा करायला. ह्यांनी म्हणलं हो असं असं करायचं, आणि मग त्याला सगळं सांगितलं कसं करायचं ते, आणि त्याला पाठवलं. मग तिथं रानातच कोथिंबीर ती लावली होती, ती त्याला दिली काढून. हो बाप्पा म्हणलं ही कोथिंबीर धर, आणि दीदीला म्हणावं सगळं मिक्सरमधनं काढून दे आणि तू कर बघ. तर मला येत नाही म्हणलं आहे. मग मी म्हणलं बघ एकदा प्रयत्न करून बघ, तुला कधी तर अडचण येतेच की रे बाळा. तुला तर आता 10वी झाल्यानंतर हॉस्टेलला टाकायचं म्हणतो, तू परगावला शाळेला जायचं म्हणतो, मग स्वतःहून स्वयंपाक आला पाहिजे का नाही म्हणलं तुला. असं मी असं म्हणायचं ना त्याला. मग त्याला बरं वाटायचं, मग आपल्याला बी शिकावं असं वाटायचं ना त्याला. मग त्यानं बरं म्हणून आला घरी त्यानं भाजी केली. नाही तरी पण म्हणलं मी दीदीला करायला होतो, म्हणलं मी नाही करणार. बरं बाबा असू दे, दीदी केली तरी बी कर, नसलं तरी बी राहू दे म्हणलं करायला. म्हणलं मग संध्याकाळी तोपर्यंत काहीतरी दुसरी भाजी कर म्हणावं दीदीला. बरं म्हणला सांगतो काय म्हणते दीदी करी करणं. घरी आला त्यानं दीदीनं भाकरी केल्या एका गॅसवर, आणि ह्यानं एका गॅसवर चिकन केलं. तर दीदी आम्हाला सांगत होती अगं आहे त्यानं अर्धी पिशवी तर तेलच ओतलं म्हणली कुकरमध्ये. त्याला कळलंच नाही की किती बाहेर तेल लागतं काय नाही. मग मी काढायला लावलं म्हणजे त्याला. मग त्यानं स्वतः मटणाची भाजी बनवली बघा. पहिल्यांदाच बनवली बरं का, कधीच नाही बनवली. पहिल्यांदाच त्याच रविवारी बनवली, मरायच्या त्याच रविवारी बनवली बघा. भाजी बनवली आणि मग ती दोघंजण घरी जेवली. त्यांनी दोघंजणांनी घरी जेवली, आणि मग आम्हाला घेऊन आला रानात. आता ह्यांना मी म्हणायच लागली होती की 2 वाजले त्या, चला आता घरी जाऊया जेवायला आपण. पोरांनी काय केले काय नाही का, बसली ती आपली वाट बघ स्वयंपाकाची, चला आपण घरी जाऊया बघूया. नंतर मग आमचं थोडं राहिलं होतं, खुरपाची एक लाईन लागायची. ह्याने म्हणलं हे अर्धी राहिलेली लावूया सरी आणि जाऊया म्हणलं. मग मी म्हणलं बरं. तेवढ्यात काय झालं, त्यानंच आला गाडीवर. मी म्हणले हो का, आम्ही उठून सरी लावून असं उठून वाटायला लागायला लागला तोवर त्यानं आला. मग मी तिथं पाईप चालू होता पाण्याला, म्हणून तिथंच कपडे ती धुतली होती. मग गोळा केली आणि गवतन कपडे त्याच्यापाशी पाठवून दिली. त्यानं आम्हाला येताना काय काय आणलं, मिठाची भाजी एका केंडात आणली, तिखटाची भाजी एका केंडात आणली, पळी आणली, दोघाला 2 ताटं, लिंबू, कांदा, एवढं सगळं आम्हाला जेवायला देऊन गेला तिथं. मरणाच्या दिवशी आम्हाला लास्टचं जेवण घालून गेला त्यानं. आणि जाताना काय म्हणतो अजून मला, आई बघ भाजी कशी झाली मला सांग. पण मला नाही त्यानं सांगितलं की मी केली आहे म्हणून. नुसतं म्हणलं आई भाजी बघ की कशी झाली, चांगली झाली का कसली झाली. मी म्हणलो आता मी जेवताना बघणारच आहे ना. म्हणलं पाऊस यायला लागलाय, तू जात आधी घरी. गवत बी भिजलं आणि कपडे भिजतेले, पण आता गवत बांधून दिलं, कपडे बी बांधून दिली. गाडीवर बसलाय तरी बी अजून म्हणतोय की आई भाजी कशी झाली सांग बरं का मला आल्यावर. आणि त्यानं केली म्हणला नाही, दीदीनं केली आहे म्हणला. भाजी कशी झाली आहे तेवढी मला सांग. मी म्हणलं बरोबर घरी येणारच आहे ना मी, आता घरी आल्यावर सांगते ना तुला. आता जेवल्याशिवाय तर कसं सांगता येईल म्हणलं तू भाजी कसली झाली आहे ती. असं असं करायचं बघा त्यानं. प्रत्येक गोष्ट असं लयच वेगळंच, त्याचं वागणंच वेगळं होतं. लवकर जायचं होतं म्हणून असं करत होता का काय काय माहिती. मग जाताना घरी आल्यानं मग त्यांच्या त्यांनी अभ्यास ती केला. परत 4 वाजता गुरं बी सोडली त्यांची त्यांनी. सोडू नको म्हणलं होतं, माझी मी आल्यावर सोडते. त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे बघा मी. मग असं तर करायचं त्यानं. आणि मग घरी आलो तर दीदीनं आम्हाला संध्याकाळी सांगितलं आल्यावर की आहे भयानं भाजी बनवली होती बघ कुकरमध्ये, एवढं तेल ओतलं त्यानं, त्याला कळलंच नाही किती तेल ओतायचं. असं भाजीत सगळं तेलच होतं बघा. असं वाटत होतं की तेलाचीच भाजी केली का काय ह्यानं. मग मी म्हणलं, मी तरी जेवताना म्हणलं अहो दीदीला कसं कळलं नाही, दीदीकुंड अचानक तेल पडलं का काय की म्हणलं भाजीत. तिनं तर दररोज करते ना, आज तिच्याकुंड काय जास्त पडलं का काय कोणास ठाऊक असं वाटलं मला पण.
पण मला घरी आल्यावर कळलं की ह्यानं भाजी केली होती म्हणून म्हणून सारखं सारखं मला म्हणत होता, भाजी कशी झाली मला सांग, भाजी कशी झाली मला सांग. मी म्हणलं मग दिदी सांगाल्यावर घरी मी म्हणलं बापू तू तर मला म्हणलं की दिदीने केले नाही काय चुकलं तर म्हणून मी तुला विचारायला लागलो, सांगितलं होतं तसं दिदीनं केले म्हणून. चांगली झालती ना. मी म्हणलं होय चांगली झालती, पण बापू तेलाचीच भाजी असल्याने वाटत होती. तू पाणी ओतलं नव्हतं का त्याच्यात? नाही काय माझ्याकडून तेल ओतलेलं गेलं जास्त, मला कळलंच नाही की किती तेल ओतते ती त्याला काय नाही, तरी दिदीनं काढलं होतं म्हणला त्यातलं. अशा प्रत्येक गोष्टी एवढ्या आठवणी आहेत त्याच्यानं कुठल्या कुठल्या गोष्टी सांगाव्या आणि कुठल्या गोष्टी नाही सांगाव्या हेच कळत नाही आहे. तर त्यानं मटणाचं आम्हाला लास्टचं जेवण घालून गेला बघा. संध्याकाळी त्याची जेवणाची किती गडबड होती. असं तर त्याचा रविवारचा दिवस अजून रविवारचं त्याने लय गमती जमती केलेली आहे त्या. अजून तरी त्याचा व्हिडिओ अजून थोडं मी तुम्हाला थोडं हे कसं व्हिडिओचं बंधन आहे ना की एवढं मिनिट करायचं तेवढं मिनिट करायचं, म्हणून मी मोजकं सांगते ना व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.